पदोन्नती व थकीत वेतनासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन, काँग्रेसचा जाहीर पाठिंबा. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. डॉक्टर अभ्युदय मेघे, पर्यवेक्षक पदावर पदोन्नतीची मान्यता व थकीत वेतन त्वरित देण्यात यावं या मागणीसाठी 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजतापासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन व निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला असून मागण्या तात्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस नेते डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी दिलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही शिक्षणाधिकारी त्यांची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. गेल्या 1 वर्षापासून रत्नमाला मेंढे यांना पर्यवेक्षक पदाची मान्यता मिळाली नसूनही वेतन थकीत आहे. निवृत्त वेतन प्रकरणही रखडल्याचं आंदोलकांनी सांगितलंय. इथे आजपासून आमच्या ताई रत्नमाला मेंढेताई इथे बसलेल्या आहेत उपोषणासाठी. या प्रकरणात दुर्दैव असं आहे की एक शिक्षकी पेशामधल्या अनुसूचित जातीच्या आमच्या महिला आपल्या हक्कासाठी त्यांना 7 डिसेंबर 2024ला पर्यवेक्षक पदाची मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्या संदर्भात त्यांना माननीय उपसंचालक शिक्षण यांच्याकडनं 8 जुलै 2025ला ऑर्डर देण्यात आला. त्याच्यानंतर त्यांनी त्या संदर्भात अनुसूचित जाती जमातीचे जे आयोग आहेत ते अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम साहेब यांच्याकडूनही आदेश प्राप्त केला 7 नोव्हेंबर 2025ला. या दोन्ही घटनांना साधारणतः 6 महिने उपसंचालकांच्या आदेशाला आणि आयोगाच्या उपाध्यक्षांच्या आदेशाला 2 महिने झाले. पण यांच्या ज्या ऑर्डरला अजूनही सन्माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक वर्धा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही प्रकारचा आदेश देण्यात आला नाही आहे आणि या उपरी गेल्या 1 वर्षापासून त्यांना वेतनापासून वंचित ठेवलेला आहे. हा मला असं वाटतं मूलभूत मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे. आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की तात्काळ यांना ऑर्डर देण्यात यावी आणि आजपर्यंत या दोन्ही वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांचं वर कठोर कारवाई करावी किंवा निलंबनाचे आदेश देण्यात यावी ही आमची तात्काळ मागणी आहे. आणि ताई पुढच्या महिन्यातच रिटायर्ड होऊन राहिल्या तर त्यांचं सेवानिवृत्तीचं प्रकरण हे तातडीने पुढील कारवाईसाठी पाठवण्यात यावं आणि गेल्या वर्षभराचे जे थकीत वेतन आहे ते तातडीने देण्यात यावं या प्रमुख मागण्या आहेत. आणि याच्या संदर्भात उद्या माननीय उपसंचालकांसोबत बैठक लावण्यात आली.